आज 2 फरवरी 2025 है। अगले 2 फरवरी 2026 तक हम कश्मीर पर पूरी तरह से कब्जा कर लेंगे। आने वाले दिनों में हमारे मुजाहिदीन हमले तेज कर देंगे और हमें उम्मीद है कि फरवरी 2026 तक कश्मीर आजाद हो जाएगा। हे विधान आहे सैफुल्ला कसूरीचं। हा सैफुल्ला कसूरी म्हणजे 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड। त्यानेच या हल्ल्याची योजना आखली आणि आज त्याच्यामुळेच भारतातील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरात मृतदेहाचे ढिगार पाहायला मिळतात। त्यानेच निष्पाप नागरिकांचा जीव घेतलाय। पण हा सैफुल्ला कसूरी आहे कोण? त्याची पार्श्वभूमी काय? त्याचा लष्करे तोयबाशी संबंध काय? याचीच माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सर्वात अगोदर तर सैफुल्ला कसूरीने पहलगाम हल्ल्यात काय भूमिका बजावली होती याची आपण माहिती करून घेऊयात। सैफुल्ला कसूरी उर्फ सैफुल्ला खालिद याने फेब्रुवारी महिन्याच्या 2 तारखेला पाक व्याप्त काश्मीर मधून घोषणा केली होती की 2026 च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत काश्मीरवर आपला झेंडा फडकावेल आणि त्याच इराद्यात त्याने 2 महिन्यापूर्वी काश्मीरवर हल्ला करण्यासाठी योजना आखली। त्याने पाकिस्तानच्या एबटाबाद मध्ये जाऊन लष्करे तोयबाच्या PMML आणि SML या शाखांचे जंगलात दहशतवादी तळ उभारले। तिथे त्याने काही तरुणांना भारताविरोधात भडकावून त्यांना टार्गेट किलिंगचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली। टार्गेट किलिंग म्हणजे दहशतवादी हे नागरिकांना त्यांचा धर्म आणि नाव विचारून गोळ्या झाडतात। हाच प्रकार काल पहलगाम मध्ये देखील घडलाय। तिथे धर्म आणि कलमा वाचायला लावला। ज्याने ते केलं नाही त्याला गोळ्या झाडल्या। त्यानंतर कसूरीने त्या दहशतवादी तरुणांना पाकिस्तानमधून सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचं देखील शिकवलं। पुढे सैफुल्ला कसूरीने या हल्ल्याची योजना आखली आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधून त्याने या योजनेला अंमलात आणलं। हल्ल्यासाठी त्याने लष्करे तोयबाशी संबंधित असणाऱ्या TRFच्या तरुणांना सोबत घेतलं आणि त्यांच्या फील्ड ऑपरेटिव्ह म्हणून आसिफ फौजी याला नियुक्त केलं। त्यानंतर पुढे काय घडलं, कशा प्रकारे या हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा जीव गेलाय हे आपण कालपासून माध्यमांवर पाहतच आहोत। आता या नराधम सैफुल्ला कसूरीचा इतिहास पाहूया। तर 2017 मध्ये दहशतवादी संघटना लष्करे तोयबा सोबत जोडला गेला। तेव्हापासूनच पाकिस्तानातील कंगनापूर मध्ये त्याचं प्रशिक्षण सुरू झालं। त्याची आक्रमक वक्तृत्व शैली आणि कट्टरपणामुळे तो लवकरच लष्करात वर जात गेला। पुढे जाऊन तो लष्करे तोयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या निकटवर्तीयांमध्ये गणला जाऊ लागला। अगदी उजवा हातच। त्याने हाफिज सईदचा विश्वास संपादित केल्यानंतर त्याला लष्करे तोयबाच्या वरिष्ठ कमांडरची जबाबदारी देण्यात आली। त्याशिवाय त्याला TRFचा समन्वयक देखील बनवण्यात आलं। सध्या त्याचं मुख्यालय हे पाकिस्तानातील पेशावर मध्ये आहे। तर त्यापूर्वी तो जमात उद दावाच्या पंजाब प्रांताच्या समन्वय समितीचा सदस्य देखील होता। जमात उद दावाच्या पंजाब प्रांताचा समन्वय सदस्य असताना त्याने पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती। कसूर 6 या मतदारसंघातून तो उभा होता। त्यावेळी तो 3ऱ्या क्रमांकावर राहिला होता। तर त्याला 15,256 मतं पडले होते। या दरम्यान त्याने भारताविरोधात केलेले भडकाऊ भाषण हे आजही YouTube वर उपलब्ध आहे। सैफुल्ला कसूरी हा लष्करे तोयबा सोबत जोडल्या गेल्यानंतर त्याने हाफिज सईद सोबत जवळीक वाढवली। अगदी काही दिवसातच तो त्याचा राईट हँड झाला आणि त्यामुळेच त्याचा पाकिस्तानातील मोठ्या लोकांशी संबंध वाढला। शिवाय पाकिस्तानी सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुद्धा त्याने चांगले संबंध प्रस्थापित केले। एकदा पाकिस्तानातल्या कंगनापुरात पाकिस्तानी सैन्याचे कर्नल जाहिद जरीन यांनी त्याचं भाषण आयोजित केलं होतं। त्या भाषणात कसूरीने भारतीय सैन्य आणि भारतातील लोकांविरुद्ध तिथल्या लोकांना भडकावेल असं भाषण केलं होतं। सैफुल्ला कसूरी बद्दल एक गोष्ट प्रचलित आहे की त्याला महागडे कपडे, महागड्या गाड्या आणि मोठ्या घरात आलिशान जीवन जगण्याची सवय आहे। सध्या भारताने त्याला दहशतवादी घोषित केलंय। शिवाय त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न भारत करतोय। आता तुम्हाला काय वाटतंय? या दहशतवादी सैफुल्ला कसूरीला काय शिक्षा व्हायला हवी? तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। धन्यवाद।